शेतकरी आमच्या बाजारात. बघ कॅरेट बघ किती भरले. 200 रुपयाला राणी. 1200 किती आहे शेवंडी बघ. फकीर गावातल्या बोटी असतात तर त्यांचा माल येतो आणि ताजा फ्रेश माल असतो. मालाड बाजारात स्वस्त मच्छी भेटते. चांगली दणके बोंबील आहे. पाठच्या बाजूला ऑप्शन असतं. फ्रेशनेसला 100% भेटणार कारण मच्छी डेलीची येते आणि डेली पकडून आणतो आम्ही. म्हणजे गावातल्या बोटींचाच माल आहे आणि एकदम फ्रेश माल येतो इथे. असली मोठी साईज आहे बघा. पेडवा कसला मोठा साईज आहे भाई. कसला मोठा पाकड आहे भाई. बार्गेनिंग करायला जास्त शिका जर तुम्ही मार्केटला येत आहे. हा 400 रुपये पीस आहे. 500 रुपयाला पूर्ण टायनी आहे. 200 रुपयाला बोंबलाचा वाटा आहे. तर नमस्कार मंडळी, कशा सर्व उत्तमच ना असायलाच पाहिजे. तर मंडळी आज पुन्हा घेऊन आलो तुम्हाला एक नवीन फिश मार्केटचा ब्लॉग. आणि आपण आज आलो आहे ते म्हणजे मालाड फिश मार्केटला. आणि मालाड फिश मार्केट मालाड रेल्वे स्टेशन म्हणजे वेस्टर्न लाईनच्या अगदी जवळ आहे. हा बाजूलाच आहे मालाड रेल्वे स्टेशन. तिथनं 2 मिनटाचा वॉकिंग आणि समोर दिसते आपला मालाड फिश मार्केट. तर बघूया आज शनिवार आहे जेणेकरून मच्छी थोडी कमी येते बाजाराला. आणि सुरुवातीपासून बघूया तुम्हाला दाखवणार आहे काय मच्छीचा भाव आहे कसा आहे. आणि रविवारी आणि शनिवारी तुम्हाला फरक कळेल की भावामध्ये काय फरक असतो ते. इथं सुरुवातीला दिसतात हे बघा. यांच्या पाट्या वगैरे आताशी आले. सुरुवातीला चिंबोऱ्या दिसतात. काहू कशा चिंबोऱ्या या 500ला. या 500ला आहेत. किती आहे या 12 चिंबोऱ्या 500 रुपयाला. आणि बघ इथं पण दिसतात आणि इथे बघा हा बाजार इथून होतोय सुरुवात. तर आतमध्ये बाजारात जाऊया. सोबत आपल्या चेतन पण आलाय. चेतन मग जायचं आतमध्ये. चला आतमध्ये जाऊया आपण. आणि इथून आहे एंट्री. तर मंडळी इकडे दिसतंय हाजरा. याला आम्ही काटकूर बोलतो. आणि किती मोठा आहे बघा. साईज बघ कसला मोठा आहे. काहू कवराच आहे हो 5000 पूर्ण बघा. एक नंबर साईज आहे. कसला मोठा बघा. याला वाटतं आमच्याकडे याला काटपूर मासा बोलतात पण खाजरा पण बोलतो. बरीचशी नाव आहे. इथं कुपा वगैरे सगळं दिसतं आहे बघा. इथे बघा इथे सुरमई आहे. ही टिपक्याची सुरमई आहे. आणि आपली बघा सर्व सुरमई बघा मोठी सुरमई सुद्धा इथे. कुपा पण आहे इथे. राणी वगैरे सर्व भेटणार आहे. आणि इथं पूर्ण मोठी मच्छी लाईनच आहे. भाई कैसा आहे कुपा 600 रुपयाला कुपा आहे. आणि सुरमई 1500. तो कम ज़्यादा होता है क्या? कम ज़्यादा होता है. सर्व तुम्हाला कमी जास्त करून भेटणार आहे. इथे मंडळी बार्गेनिंग करायला जास्त शिका जर तुम्ही मार्केटला येत आहे. बार्गेनिंग करायला शिका जेणेकरून तुम्हाला भावामध्ये म्हणजे भावामध्ये फरक करता येईल. आपल्याला काय बघायला भेटते. तर बला पण दिसतोय. बला कैसा 600 का है 500 का है. एक कम है ज़्यादा नहीं उतना ही है. वो बड़ा है थोड़ा छोटा. हे लहान आहे थोडे 500 रुपयाला. हे मोठे आहेत. और बोंबील कैसा 200 का 200 रुपयाला बोंबलाचा वाटा आहे. इकडे पण बघा ही फार्मिंगची कोलबी आहे. भाई कोलबी कैसा 500 का वाटा. 500 का वाटा 500 का सेम आहे. इकडे बघा मोठी हे बघा ही आपली साडी समुद्रातली कोलबी कैसा आहे 1000 रुपये पुरा. 1000 रुपये पुरा. आणि ही टायनी कशी 500 रुपयाला पूर्ण टायनी आहे. इकडे चैती पण आहे. चैती बी 1000 रुपयाला पूर्ण चैती आहे. चैती साईज बघा चांगली साईज आहे. तर आज शनिवार आहे. शनिवार असल्यामुळे ना पूर्ण आरामात फिरते बाई. नाही तर बघा मोठी मच्छी तुम्हाला सर्व बघायला भेटणार आहे. हे पण फार्मिंगचेच आहे पण मोठी साईज म्हणजे कसं आहे 1000 रुपये 500 रुपये. आणि काकूकडे नल आहे. काकू नल कैसा 500ला वाटा आहे नलचा. आणि पाला 700 रुपयाला पाला. काकूकडे आहे सर्व आपलं हे आपलं बोटिंगचा माल आहे. आपलं म्हणजे बोटिंग करता माल येतो. आणि हे फार्मिंग वगैरेचा माल आहे. आपला मालामध्ये फरक असतो बघा. ते बोटीचं ताजं माल येतं बघा. चला आता पुढे बघू आपण. हे सुरमई दिसताना लावलेला. कशा सुरमई 400 का ही 400 रुपये. आणि ही 500 पर पीस. हा 400 रुपये पीस आहे. हा 500 रुपये पीस आहे. लहान मोठ्या साईजमध्ये तुम्हाला सुरमई दिसत. करली पण आहे. पुढे मुशांचं वगैरे वाटेल वाले. काही म्हणलेले सरगा बघा. ह्याला मला सरगा पापलेट बघा कसला मोठा साईज आहे भाई. एकदम ताजा. हे बघा एकदम ताजा पापलेट आहे. गाव कैसा आहे हो 7000 सगळ्यांचं 5 साईज फुल साईज आहे भाई पापलेट बघा. आणि इथं बाहेर कमी आहे. ही सुपर साईज आहे. आणि हा 1 नंबर आहे. क्वालिटीमध्ये मावरा जो आहे ना ते एका बाजूला आहे. आणि आपल्या काकू नाव सांग तुझं. क्वालिटीमध्ये मावरा असतो किंवा नेहमी असतंच नाही. जेवढा मला क्वालिटी पाहिजे ना इथे काकूकडं. मागं पण आपण 11 किलोची सुरमई बघितली ती ह्यानीच उचलली होती. आता पुढे बघतो आपण.
कसली मोठी साईज आहे बघा. ही 1000 रुपयाला आणि हे 1500 रुपये. पापलेट पैसे 2000 रुपये बघा. 2000ला पापलेट येते. ते सर्व जेवढा मटेरियल आहे ना इकडे तुम्हाला सगळं बघायला भेटणार. तर चला जाऊ घ्या आता पुढे आपण दोन काय काय बघायला भेटते ते. मी एकदम नेहमी आमची काकूला आवाज पहिला देतो. ही बघा आपली काकू नेहमी कर्दी घेऊन साफ करणार आणि इकडे चिंबोरा ठेवणार. आज चिंबोरा ना आणलंच मोठं उद्या येईल काय. आणि ह्यो कसं ती 2000ची, ही 1500ची, ही 1200ची. आता कंची देव बोला. मोठो आहे मस्त 1500ला आहे. कसली आहे भाई. हवी पूर्ण भरून भरले वाटतं या सगळ्या. हे पण बघ कसली आहे. पण मार्केटच्या पाठच्या बाजूला इथे जेवढे पण ट्रक येतात ना तेव्हा कॅरेट बघा किती भरले आहेत. आणि एवढा जेवढा माल जो आहे ना तो गावातला माल आहे. म्हणजे बाटी म्हणा, मनोरी म्हणा, मारवी म्हणा, या सर्व गावातल्या बोटी असतात तर त्यांचा माल येतो आणि ताजा फ्रेश माल असतो. हे बघा पाकड बघा कसलं मोठं पाकड आहे भाई. हे झालं इथं पाकड तिकडं दिसतंय आपला जिताडा पण आहे. इथं प्रत्येक कापूचा माल म्हणजे गावातल्या बोटींचाच माल आहे आणि एकदम फ्रेश माल येतो इथे. आणि हा जो ऑप्शन आहे ना तिथं ऑप्शन होतो. त्यानंतर हे बघा हे सर ऑप्शनसाठी रेडी आहेत. मच्छी जेवढी मोठी लहान मच्छी जेवढी पण सगळी इथं ऑप्शनला होते. इकडे वाटे वगैरे लावून ठेवलेले असते तिकडे. आणि इथे नंतर मग रिटेलने बघ तिकडे होलसेल आहे आणि इथं रिटेल आहे. तर दोन्ही मच्छी तुम्हाला हवं असेल तसं इथं भेटणार. भावामध्ये कमी असं नेहमी होत असते. म्हणजे जास्त माल असेल तर भाव थोडा कमी असतो आणि म्हणजे मच्छी कमी झाली तर भाव थोडा वाढतो. बस बाकी आहे ना मच्छीची फ्रेशनेस चांगली असते. हे बघा घ्यायचं आहे ना तर तुम्ही डायरेक्ट गावातल्या बोटीवर नाही. काकू गावांचा माल आहे मी कोणचा बाटीचा मडवाला माल आहे. बांगडे दिसतात इथं. पाकड नाही रे 20 किलो तो बघ तो राक्षस आहे तो बोंबीला काढून ठेवले. तर सगळं क्वालिटी वगैरे तुम्हाला सर्व बघायला भेटणार. बोंबीला तिकडे कोलंबीचं ते सगळे कॅरेटच्या दिवसांनी भाव जातो. तुझ्या बोटीचा माल आहे तो खाजरा तुझा आहे. खजुरा तुझा आहे तो मस्त. काय लागला भाव त्याचा. भाव काय लागला त्याला. भाव आता 1700 लागलाय. 1700 लागला. ऑप्शन नेहमी असतं ना इथं डेली. आणि आपल्याला सांग जरा गावांच्या बोटीचा कसा काय असेल. कुठल्या गावांचा असतो. मडगावांचा आहे तो डेली बोटी येतात. हा डेली येतात आहे. सकाळी येतात आहे. आणि आपल्या मालमध्ये फ्रेशनेस काय असते ते सांग जरा. फ्रेशनेस किती असते ते सांग आपल्या मालामध्ये. फ्रेशनेसला 100% भेटणार कारण मच्छी डेलीची येते आणि डेली पकडून आणतो आम्ही. ठेवत नाही फ्रीजमध्ये वगैरे. आणि आपण एक सांग की आपला जो गावांचा जो माल आहे तो इथे बर्फाच्या मालापेक्षा हा चांगला असतो की तो बर्फाचा चांगला असतो. जो फ्रेश येणार तोच चांगला. बर्फातला तुम्हाला माहिती आहे कसं असतं माल. तर जर तुम्हाला मच्छी घ्यायची असेल पाठच्या बाजूला ऑप्शन असतं. कॅरेटवर ऑप्शन असतं. जर तुम्हाला जास्त घ्यायचे तर इथे या. डोळे सगळं डोलींचा माल आहे. आणि बघा आणि इथं खाजरा चांगलाच मोठा आहे. खाजरा कसला मोठा आहे. चला आता जाऊया आपण पुढे आपण बघूया आतमध्ये आपण जाऊन काय बघायला भेटते ते. बोंबलांची साईज बघा मंडळी चांगली दणके बोंबील आहेत. काहू कैसे बोंबील 300चा वाटा आहे बघा. आणि ते थोडे लहान आहेत आणि हे मोठे आहेत थोडं. तर वाट्यामध्ये बघा कसं. आणि बोंबीलची साईज बघा मंडळी. बोंबील बक्षी ना चांगले दणके साईजमध्ये बोंबील आहेत. आणि इथे कोळंबी वगैरे टायनी कोळंबी. काकू टायनी कोळंबी कशी. दोन्ही 500. एकदम फ्रेश आहे. इथं शेवण पण दिसतात लहान सगळे शेवण वगैरे. आणि ह्या ज्या आपल्या काकू आहेत ना हे गावातल्या कोळणी जे असतात ना मग इकडे एकत्र म्हणजे बोलतात ना ते लोक ऑप्शनवरती मावळे घेतात जास्त प्रमाणात आणि इथे वाट्यानुसार विकतात. तुम्हाला यांच्याकडनं पण घेऊ शकता बघा. चांगलं पूर्ण मार्केट ना मालाडचं मार्केट त्या बाजूने आहे. तो तसा तुम्ही इथे फिरत आलात ना तिकडं एका बाजूला हा जो मार्केट ना एका बाजूने भरतो. म्हणजे इथे गावातल्या ज्या कोल्ही तुम्ही सर गावातले ना काकू मड वगैरे या गावातल्या ज्या कोल्ही काकू असतात ना त्या इकडे येतात आणि इकडे मावरं विकतात. जेणेकरून तो तिथं जो आहे ना तिकडे सगळं नेहमीचे ठरलेले असतात भैया लोक. पण इकडे जे असतात गावातले लोक आहेत हे बघा त्यांचा तुम्हाला माल सगळं भेटेल. मोठी लहान मच्छी सर्व यायचं. शेवण बघा हे जिवंत आहे. जीवती आहे शेवंडी बघ. पक्की रे पक्की भारी. राहू कावेराचा वाटा याचा लावला 1500ला वाटा लावला. मग कमी जास्त होतं ना बाजारात आपले. बघा अरे जाशील राय मांदेरी वगैरे सर्व तुम्हाला इथे बघायला भेटणार. चला आता जाऊया आपण पुढे. आपल्याला मोठी मच्छी काय बघायला भेटते ते. खूप बांगडे पूर्ण भरत चालले. कैसा आहे बांगडा 200 का 25. 200 रुपयाला 25 बांगडे. का से आता माल मालवण रत्नागिरीवरचा माल आहे आता. तिकडे पण दिसतात
बांगडे वगैरे या बाजूला पण बांगडे वगैरे सगळे भरले. आणि मालाडच्या म्हणजे बोलतात ना की माल जो आहे ना बहुतेक माल तिकडचा जो माल आहे ना गावातला असतो. बाटी, उत्तन, मळ असे बरेच जर गावाचा माल इकडे येतो. आणि इकडे मोठे मोठे मावरा सर्व इकडे ठेवलेले असतात. हे बघा आपले काकू बघा नल बघा कशी नल माकली म्हणतात त्याला, कशी साफ करतात. रिंग कापणार त्याला सांगलं तर गिरेकाने सांगितलं तर गिरायक सांगत त्याच गिरायक सांगतो त्या हिशोबाने गिराक सांगतात त्या हिशोबाने. काय काय काढतं याच्यातलं? याचं ते पीठ असते पण ते अंड पण निघते त्याच्यात. ओके हां पण ते मग गिरेकाला साफ लागते. मेन म्हणजे हे कालं पीठ आहे हे काढायलाच पाहिजे. त्यात ती मग कालवण काला 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 म्हणजे चालते सगळी पूर्ण. खायला कसं लागते? एक नंबर ना. एक नंबर. मच्छी साफ करून घ्यायची असेल ना हे पण आपले कापू दांड्याचेच कापू आहे. इकडचं बघा हा मच्छी मार्केट आहे ना म्हणजे इथून हा मोठी मच्छी भेटते. आणि इथून तुम्ही आतमध्ये आलात हा नरेश कुंडली कोहलीचा बॅनर आहे. आणि यांच्याच बाजूला आपले काकू नेहमी तुम्हाला मच्छी साफ करून तुम्हाला देईल. मंडळी सर्व गावातल्या कोल्हेचे त्यांचे गावातल्या सर्व प्रत्येकाच्या बोटीचा माल असतो ना तो असा आणून ठेवला असतो ऑप्शनसाठी. म्हणजे कोणता हवाला त्यात दिसते बघा मोठी टायगर आहे. तर काकू कसं आहे? 1200ला. हे बघा इथे मग काकूला मी बोलतो काकू मागची व्हिडिओ पण होती माझ्या तिथं टायली कोली खूप पडली होती त्यावेळी. आणि त्या शेवण वगैरे सर्वच मला दिसते. पाकट पण आहे. पाकट हो कसं आहे? कसला मोठा आहे बघा एक नंबर पण आहे. हे थोडं क्वालिटीमध्ये काउंट ठेवले मावरा. इथं मांदेली वगैरे सर्व तुम्हाला वाटतं. आणि 1200 रुपये प्रत्येक. मग कमी जास्त होतं 1000ला पण देणार. इथे बघा ही त्यामध्ये थोडी सफेद कोलबी पण आहे. आणि इथे बघा ही पूर्ण चैती कोलबी काढले 1200ला. 1000ला पण देऊ शकते काकू. बघा सर्व कोलबी जे आहेत ना सगळे एक नंबर भेटणार आहे. ढोमी कशी वाटते? पूर्ण आता जर कोण ढोमा खायला टेस्टी असतो. जर कोणाला आवडत असेल ना तर ढोमा पण एकदा ट्राय करा. आणि एक नंबर आहे. आणि हे सर्व बोटींचा तुमच्याच बोटींचा माल येते ना गावात मनोरीचा ताजा. तर मनोरी गावातला ताजा माल येतो. आणि डायरेक्ट डोलीचा जो माल असतो ना तो मुताला असतो. इथं बघा सर्गे पण आहे. कशी सर्गे त्याची इथं बघा ही क्वालिटी वाटते. करली आहे हलवा आहे बारका. ते हलवा कसं मोठे साईज आहे. 5ला कलेडा पण आहे. तर सर्व तुम्हाला भागाला भेटणार आहे. आणि स्पेशली आपल्या काकू आहेत यांच्याकडे या दोन्ही काकूंकडं मनोरीचा माल येते ना तुमच्याकडे. इकडून आलात ना डायरेक्ट इकडे यायचं. आपल्याला फ्रेश माल सगळं बघा. मारवेचा एक नंबर माल आहे. बाबा एक नंबर. काकू आपली काकू गाव कुठलं तुझा? कंचे गावाचीस तू? वेसावची आलीच आपल्याच गावाची आहे बघा. आपल्या इकडे गावाची आहे. आणि इथं राणी दिसते. कशा राणीचा 200 बघा 200 रुपयाला राणी. किती मोठा वाटा आहे बघा. पूर्ण हा वाटा 200 रुपयाला. बोंबलाचा कसा 200 रुपयाला वाटा येईल. आणि शेंडी रावस 300 रुपयाला बघा. ही गोनेर कशी? गोनेर आणि ताई 500 रुपये पुरा येऊ पुरा. आपले काकू आहे याच्याकडे कधी या. आपले वेसावचा माल असते. अख्खा वेसावची आणतेच नाही. अच्छा तर इकडं वेसावचे काकू यांच्याकडे. आणि आपली बिजी काकू आहे मनोर गावाची. तिथं शेंडी राऊस कसा 200ला 200 रुपयाने. यो पूर्ण 500ला. याच्यामध्ये क्वालिटी पण टाकली. हलवा सगळं मिक्स आहे. मिक्स सगळं 500 रुपयाला. यू ढोमी कशी? 200ला वाटा. 200ला. बाबा एवढं अख्खा एकदम ताजंवाले बघ. शेंडू आवड सगळं. यो म्हणजे माल कमी आहे की जास्त आहे? स्वस्त आहे. अच्छा जास्त मग स्वस्त आहे. तू गाव कोणतं सांग? नाव सांग. मनोरी. नाव सुलोचना काकू आहे. हे आपलं सगळं माल असतं. कमी जास्त करतच ना? कमी जास्त करते. आणि इकडे असते बघा हे जे मधला पट्टा आहे ना हे सगळे गावांचे बायका लागते. ह्याच्यावर कधी होऊया. हलवा पण पक्का हलवा पण आहे चांगला हलवा आहे. पूर्ण हे 500ला वाटा आहे. याच्यामध्ये बांगडे पण तुम्हाला भेटतील. रात्री डोमं पण आहेत. बरं बघा ह्यो तांबीसारखा दिसतंय. ह्याचं नाव नाही माहीत आपल्याला. सौंदर्य पण आहे. बरीच मासं आहे त्याच्यामध्ये. आणि यो शेंडी राऊस यो काटा कसा वाटा? 400ला. यो मोठी साईज आहे. याला शेंडी राऊस म्हणतात. यो पक्का असते. या लवकर या आमच्या बाजारात. मालाड बाजारात स्वस्त मच्छी भेटते. फोटो करते का तुमच्या बाजूला?
हे काय किती चाललं घरी घेऊन चाललो बाबा आवरे मोठं खूप बायांना म्हणून घरी घेऊन चाललो. वा एक नंबर कसलं मोठं खूप पाहिलं बघा एक नंबर काकू नाव काय तुझं वनिता वनिता काय एक नंबर खूप पाहिजे. तर मंडळी इथं जी मंडळी आहे ना आपला मिल्टन काका पण आहे. हे सर्व मंडळी इथे म्हणजे बोलतात ना मार्केट जो आहे ना ते सांभाळण्याचं काम करतात. तर मिल्टन काका सगळे नावं सांग ना. नाव सांग तुझं. माझं नाव मिल्टन. काका तुमचं. बालचंद्र. किरण केणी, विलास साळवी. हे सर्व आपले जे प्रत्येक कुलेटातनं वेगवेगळे होते. प्रत्येक कुलेटातनं वेगवेगळे आहेत. तर मार्केटमध्ये थोडं माहिती सांगा की कधीपासून सुरू आहे मार्केटात. 60-70 वर्ष झाली. 60-70 वर्ष झाली मार्केटला. आणि हा म्हणजे वेस्टर्न लाईनच्या अगदी जवळच आहे. एकदम स्टेशनच्या बाजूला. तर इथून जो माल येतो तो म्हणजे इथं जो माल येतो विकण्यासाठी तो कुठून कुठून येतो. मड भाटी, मनोरी कोल्हेडा, मालवणी कोल्हेडा, उत्तन, अंडाला, वसई, कुलाबा, ग्रामीण मार्केट, होलसेल आणि रिटेल दोन्ही. होलसेल आणि रिटेल. फक्त भाऊच्या धक्क्यावर आणतात. भाऊच्या धक्का आणि आपलं ग्रामीण मार्केट ते रिटेलमध्ये विकतात. आणि मंडळी स्पेशली म्हणजे डोलीचं मावरं असतं की वेगवेगळं असतं जाळा बिलांचं सर्व. डोलीचं पण असते, बोक्सीचं पण असते, दालाचं पण सगळे मच्छी असते. सगळं मिक्स असतं. खाडीची पण असते स्पेशली. आणि जसं बोलतात गावातले जे बोटीचा माल येतो ते कधी येतो गावातल्या बोटीचा. आता सकाळी 4 वाजता 4-4:30 पर्यंत माल येतो. मैत्याचा यायचा असेल तर टायमिंग काय म्हणजे बाकीचे गिरायकांना त्यांना यायचं असेल 6च्या नंतर कधी पण यायचं. 6च्या नंतर कधी 5ला पण येतात कोण इथे. 6 वाजता 5 चालू होतो. आणि मग तो किती वाजेपर्यंत असतं. 12 वाजेपर्यंत. 12 संध्याकाळी पण भरतो की. दुपारी पण 1 वाजता भरतो. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. अच्छा बाबा म्हणजे नेहमीचा मार्केट आहे. आणि 7 वारांना असतो. 7 वारा. सोमवार वगैरे सर्व 7 वारा. सर्व वगैरे बघतं. आणि होलसेल सर्व होलसेलमध्ये. आणि मी ते काय बोलतात ते विकणारे जे आहेत ते मच्छी बर्फातली आणतात की ताजी असते. बर्फातली पण असते, ताजी पण असते. दोन्ही पण असतात. दोन्ही पण असतात. दोन्ही पण. म्हणजे बघा म्हणजे सर्व मंडळी आपल्याला ही जी माहिती आहे. आणि गावकरी ह्यांचीच मंडळी म्हणजे ही लोक स्पेशली यांचंच मच्छीचं माल मटेरियल आहे. आणि हे लोक इथे काम करतात. हे तुम्हाला व्यवस्थित सगळं कसं ऐकायचं. आता मग ऐकलं की मच्छी जी आहे तेवढीच फ्रेश पण असते. आणि सोबत इथं येणारे म्हणजे बोलतात डेलीचा माल रुटीन डेली वेगवेगळी मच्छी देतो. मोठं लहान मोठं सर्व तुम्हाला भेटेल. तर तुम्ही नक्की या. आणि सीझननुसार मच्छी चेंज होत राहते. त्यामुळे मच्छीच्या भावामध्ये थोडा फरक असतो. 19-20 नेहमी होत असतं. तर मच्छी महाग आहे स्वस्त आहे ते करण्यापेक्षा बाजारात या प्रत्यक्षात बघा मच्छीचा भाव कसा आहे. चला आता आपण करूया व्हिडिओला एंड. व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कळेल की आपला व्हिडिओ कुठं कुठे जातो. आणि एवढंच नाही तर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच भेटेल नवीन व्हिडिओमध्ये. तो तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय बाय. आणि मंडळी आता नवीन कंटेंट येणार आहे ते आपले कोलकाताचे येणार आहेत. कारण आता आपण चालू कोलकाताला. कोलकातामध्ये बघूया आपल्याला काय काय घडते. कारण कामासाठी कोलकाताला जाणार आहे. ते पण कंटेंट आपल्या चॅनल नक्की बघा. चला बाय बाय.